31 मार्चच्या अगोदर सर्व बँक खातेधारकांना 4 महत्त्वपूर्ण कामे करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर तुमचं बँक खातं हे फ्रीज होऊ शकतं किंवा ज्यांना गव्हर्नमेंटच्या काही सोयी सुविधा मिळत आहेत ते सुद्धा बंद होऊ शकतात। शिवाय जे तुम्हाला गव्हर्नमेंट कडून एखादी पेन्शन येत असेल तर पेन्शन धारकांना सुद्धा फटका बसू शकतो। तुमच्या खातं हे फ्रीज होऊ शकतं, इनॅक्टिव्ह होऊ शकतं। त्यासाठी तुम्हाला 31 मार्चच्या अगोदर 4 महत्त्वपूर्ण कामे करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्हाला माहित आहे फायनान्शियल इयर हे 12 महिन्याचं असतं आणि 12 महिन्यांचं कुठपासून असतं तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे फायनान्शियल इयर आहे। आपलं रेग्युलर इयर जरी जानेवारी पासून चालू झालं असेल तर फायनान्शियल इयर हे 1 एप्रिल पासून चालू होतं आणि शेवटची तारीख असते 1 मार्च। त्यामुळे या इयर मध्ये तुमचं ही 4 कामे जर पूर्ण नसतील तर तुम्हाला त्वरित ती कामे करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। नेमकी ही 4 कामे कोणती असणार आहेत जे की प्रत्येक बँक खातेधारकांना अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। मग ते सेव्हिंग अकाउंट असो किंवा करंट अकाउंट असो, दोन्ही खातेधारकांना ही 4 कामे करणं अतिशय महत्त्वाचे आहेत। नेमकी 4 कामे कोणती आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शिवाय ही कामे करण्यासाठी तुम्हाला नेमकी प्रोसेस काय करायची आहे ते सुद्धा डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। आता दरवर्षीप्रमाणे या वर्षीचं फायनान्शियल इयर हे संपत आलेलं आहे आणि दुसरं फायनान्शियल इयर 2026 1 एप्रिल पासून लागू होणार आहे। त्यामुळे हे 4 महत्त्वपूर्ण नियमांचं पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। प्रत्येक बँक खातेधारकांना हे पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर हे नियम 4 कोणते आहेत किंवा तुम्हाला ही महत्त्वपूर्ण कामे 4 करावी लागणार आहेत, ती महत्त्वपूर्ण कामे कोणती आहेत तेच आपण आता पाहूयात। त्यातील पहिलं काम आहे ते म्हणजे बँक केवायसी। आता तुम्ही म्हणाल तर आम्ही बँक केवायसी केलेली आहे, परंतु दरवर्षी तुम्हाला मी आताच सांगितलं की फायनान्शियल इयर बदलतं, त्यामुळे तुम्ही दरवर्षी केवायसी करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आता बऱ्याच जणांनी मागे मी एक व्हिडिओ या संदर्भात पोस्ट केला होता, त्यावेळी बरेच जण असे म्हटले होते की दर 10 वर्षांनी केवायसी करावी लागते, परंतु आता असं नाही की आपले जे भारताचे डिजिटल सर्व केलेलं आहे, सर्व कामे ही डिजिटल केलेली आहेत। त्यामुळे या डिजिटल कामांमध्ये हे एक अपडेट आणलेलं आहे की आता दरवर्षी केवायसी करणं हे अनिवार्य केलेलं आहे। म्हणजे दरवर्षी जे बँक खातेधारक आहेत त्यांनी केवायसी करणं आणि ती फायनान्शियल इयर मध्ये करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही फायनान्शियल इयर म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये तुमची केवायसी अपडेट असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही या वर्षीची केवायसी सुद्धा अपडेट करून घ्या। तुमचं फायनान्शियल इयर हे चालू होत आहे 1 एप्रिल पासून। तर बघा, ही केवायसी करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे तुमचं आधार कार्ड लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ कोणताही असेल, लाईट बिल असेल, पाणी बिल असेल किंवा कोणताही तुमचा ॲड्रेस प्रूफ असेल तो चालणार आहे। त्यानंतर तुमचं पॅन कार्ड कंपल्सरी लागणार आहे। पॅन कार्ड फक्त आधार कार्ड आणि ॲड्रेस प्रूफवरती तुमची बँकेची केवायसी होणार नाही, तर तुम्हाला पॅन कार्ड हे कंपल्सरी केलेलं आहे। तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा केवायसी करण्यासाठी लागणार आहे आणि हे सर्व घेऊन तुम्ही बँकेत जायचं आहे। तुम्हाला बँकेत केवायसी अपडेट करून दिली जाणार आहे। जर तुम्ही बँकेत जाऊन केवायसी केली नाही किंवा तुमची केवायसी पूर्ण केली नाही या फायनान्शियल इयर मध्ये, तर तुमचं बँक अकाउंट हे फ्रीज होणार आहे। म्हणजे तुमचं बँक अकाउंट ही इनॅक्टिव्ह केलं जाणार आहे। असा तुम्हाला मेसेज किंवा कॉल सुद्धा येणार आहे की तुमचं बँक अकाउंट इनॅक्टिव्ह झालेलं आहे। परंतु तुम्ही अशा कॉल्सला बळी पडू नका। काही वेळा फेक सुद्धा कॉल असू शकतात, त्यामुळे तुम्ही कॉल्सला बळी न पडता या फायनान्शियल इयर मध्ये स्वतः जाऊन तुमची जी केवायसी आहे ती केवायसी बँकमध्ये अपडेट करून घ्या। महत्त्वपूर्ण कागदपत्रे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेले आहे। त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे आधार आणि पॅन लिंक।
आधार आणि पॅन लिंक ही मला वाटतं ही घोषणा 3 ते 4 महिन्यापासून सरकारने केलेली आहे. म्हणजे सरकारने याबद्दल बऱ्याच वेळा अपडेट दिलेले आहेत, तरी सुद्धा बऱ्याच जणांनी आधार आणि पॅन हे लिंक केलेले नाही. याचा फटका हा प्रत्येक करंट आणि सेव्हिंग अकाउंट जे बँक धारक आहेत किंवा प्रत्येक सामान्य माणसाला बसणार आहे. कारण यामुळे बरेच जे डिसएडव्हान्टेज आहेत ते डिसएडव्हान्टेज प्रत्येक माणसांना भोगावे लागणार आहेत, प्रत्येक जनतेला भोगावे लागणार आहेत. आधार आणि पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख होती 31 डिसेंबर 2025, म्हणजेच मागच्या वर्षीचीच डेट दिली होती. परंतु आता सुद्धा आधार आणि पॅन लिंक करता येतं, परंतु त्यासाठी तुम्हाला 1000 रुपयाचा दंड हा आकारला जाणार आहे. तुम्ही आधार आणि पॅन लिंक हे घर बसल्या करू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला आता 1000 रुपयाचा दंड हा आकारला जाणार आहे. 31 डिसेंबर 2025 पूर्वी जर तुम्ही आधार आणि पॅन लिंक केलं असतं तर तुम्हाला ही 1000 रुपयांचा दंड हा बसला नसता. शिवाय दुसरे जे डिसएडव्हान्टेज आहेत ते सुद्धा तुम्हाला स्वीकारावे लागले नसते. तुम्हाला आत्ता तरी तुम्ही 31 मार्च पर्यंत हे 1000 रुपयाचा दंड भरून का होईना तुमचा आधार आणि पॅन लिंक करून घ्या. जर तुम्ही आधार आणि पॅन लिंक केलं नाही तर तुमचं काय होऊ शकतं, तर पॅन कार्ड अप्रोप्रिएट होऊ शकतं. म्हणजे तुमचं पॅन कार्ड आहे ते कोणतंच काम करणार नाही. बऱ्याच ठिकाणी आता तुम्हाला पॅन कार्डची गरज पडते आणि त्या कोणत्याही कामी तुमचं पॅन कार्ड ही येणार नाही. तुमचं पॅन कार्ड इनएक्टिव्ह केलं जाणार आहे. शिवाय तुम्हाला TDS सुद्धा जास्त लागणार आहे. तुमचा TDS जास्त प्रमाणात कटणार आहे. शिवाय बँक आणि टॅक्स संदर्भात कोणतीही कामे तुमची होणार नाहीत, सर्व कामे तुमची थांबणार आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आधार आणि पॅन लिंक करणं हे अपडेट 3 ते 4 महिन्यापूर्वी सरकारने देऊन सुद्धा बऱ्याच जणांनी केलेलं नाही. सो आता तरी तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत या फायनान्शियल इयरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आधार आणि पॅन लिंक करून घेणं हे गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमची बँकेची किंवा सर्वच जी सरकारची कामे असतील किंवा फायनान्शियल कामे असतील ही सुरळीत चालावी असं वाटत असेल तर तुमचं आधार आणि पॅन लिंक करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढची अपडेट आहे ते म्हणजे नॉमिनीज संदर्भातील अपडेट आहे. आता नॉमिनीज संदर्भातील काय अपडेट आहे तर 1 नोव्हेंबर 2025 पासून ही नॉमिनी संदर्भातील अपडेट आलेले आहेत. त्यावेळी मी हे तुम्हाला नोटिफाय केलं होतं आपल्या चॅनलवरून, परंतु बऱ्याच जणांपर्यंत आणखीही माहिती न पोचल्यामुळे पुन्हा हा व्हिडिओ बनवावा लागला. आणि आजच्या व्हिडिओमधून सुद्धा हा पॉइंट बँक खातेधारकांना सांगणं हे अतिशय गरजेचं आहे की नॉमिनीज म्हणजेच बरेच पेन्शनधारक असतात की त्या नॉमिनीज लावतात. आता तुम्हाला एक नाही तर 4 नॉमिनीज लावता येणार आहेत. म्हणजे एकच फक्त या अगोदर 1 किंवा 2 नॉमिनीज लावता येत होते, परंतु आता तुम्हाला नोव्हेंबर पासून 4 नॉमिनीज लावण्याची संधी सरकारने दिलेली आहे. म्हणजे तुम्ही एकावर डिपेंड बसू शकत नाही, तर 4 नॉमिनीज तुम्हाला लावता येणार आहेत. शिवाय तुम्ही 4 तुमच्या मनावरती ठरणार आहे की जे तुमची प्रॉपर्टी आहे की जे तुमचे सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे आहेत की त्याचा तुम्ही विभाग सुद्धा करू शकणार आहेत. म्हणजे या नॉमिनीजला एवढे, या नॉमिनीजला एवढे, या नॉमिनीजला एवढे. आता नॉमिनीज लावतातच कशासाठी तर तुमच्या अब्सेन्समध्ये जी काही तुमची प्रॉपर्टी किंवा जी काही तुमचे बँकेत पैसे आहेत ते त्या नॉमिनीजला मिळणार. त्यामुळे ते नॉमिनीज लावलेले असतात आणि त्यासाठी तुम्ही विभाग सुद्धा करू शकता. जसं की मी आता सांगितलं की तुमच्या अब्सेन्समध्ये दुर्दैवाने असं काही होऊ नये, परंतु तुमच्या अब्सेन्समध्ये या नॉमिनीजला एवढे पैसे किंवा एवढी प्रॉपर्टीज ही तुम्ही तुमच्या मनावरून सुद्धा ठरवू शकता. सो अतिशय महत्त्वाचं ही सरकारने एक बेनिफिट तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला नॉमिनीज जरी लावलं असेल तर त्या प्रत्येक नॉमिनीची तुम्हाला KYC करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही नॉमिनीज लावलं असेल तर प्रत्येक नॉमिनीचं तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँकेत जमा करायचं आहे, तरच ते तुमचे नॉमिनीज म्हणून बँक गृहीत धरणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट नॉमिनीज संदर्भातील होती. त्यानंतर टॅक्स आणि फास्टॅग संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की बँकेतून टॅक्स संदर्भातील आणखी 1 एप्रिल पासून आपल्याला समजेल, परंतु फास्टॅग संदर्भातील अपडेट आहे ते म्हणजे जे फास्टॅग काढला जातो तो फास्टॅग बँकेतून काढून घेणे हा अनिवार्य
केलेलं आहे। त्यानंतर पुढचं अपडेट आहे म्हणजे आता सर्व बँकांमध्ये एकच व्याजदर असणार आहे। म्हणजे या अगोदर असं होतं की वेगवेगळ्या बँकेत वेगवेगळा व्याजदर दिला जात होता, त्यामुळे बरेच जण बँका बदलायचे, परंतु आता सर्व बँकांमध्ये सर्व स्कीमवरती किंवा सिनियर सिटीजन, नॉन सिनियर सिटीजन यासाठी सुद्धा फिक्स व्याजदर लागू होणार आहे। कोणत्याही प्रकारचा वेगवेगळा व्याजदर हा लागू केला जाणार नाही, तर सर्व बँकात सेम व्याजदर लागू करण्याचा निर्णय सरकार RBI कडून घेण्यात आलेला आहे। तुम्ही आता 7 दिवसासाठी सुद्धा एफडी करू शकता। एफडी साठी अतिशय महत्त्वाचा एक नियम लागू केलेला आहे, तो म्हणजे खुशखबरच आहे की तुम्ही आता 7 दिवसाची सुद्धा एफडी करू शकता। कमीत कमी 7 दिवसाची एफडी करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही 10 वर्षाची एफडी करू शकता। सो अतिशय महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे एफडी संदर्भातील। एफडीचे नवीन नियम सुद्धा लागू झालेले आहेत, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे। 5 ते 6 नियम आहेत, ते सुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता। सो अतिशय महत्त्वाचे हे बँकेचे 4 नियम आहेत, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये समजले असतील। आणखी काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त बँक खातेधारकांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।